नमस्कार, मी नीलाक्षी काळे-सालके. मातृगंधाच्या छान छान गोष्टीत आपण ऐकणार आहोत. मांजराला हवा एक मित्र, माधुरी पुरंदरे. कधी घडलंय? खूप खूप वर्षांपूर्वी. कुठे? रानात किंवा जंगलात किंवा कोण जाणे? नाही माहिती. पण घडलं एवढं नक्की. ते रान किंवा जंगल वगैरे जे काही होतं, तिथे एक मांजर एकटंच राहत होतं. नातेवाईक नाहीत, मित्र नाहीत. एकट्यानंच शिकार करायची, एकट्यानंच जेवायचं, एकट्यानंच फिरायचं. तसं बरं चाललं होतं त्याचं, पण अलीकडे त्याच्या लक्षात आलं होतं, की आपल्याला एकट्यानं राहण्याचा कंटाळा यायला लागलाय. काय बरं करावं? एखादा मित्र शोधला तर मिळेल? एक दिवस फिरत-फिरत मांजर तळ्याकाठी गेलं. त्यानं पाण्यात डोकावून पाहिलं. तिथं एक बेडूक शेवाळलेल्या खडकावर घसरगुंडी खेळत होता. मांजर त्याला म्हणालं, "तुझी आणि माझी दोस्ती होईल का रे? तुला काय वाटतं? तू आणि मी दोस्त? कशी आहे कल्पना?" बेडूक म्हणाला, "छान आहे. मग आता काय करायचं?" मांजर म्हणालं, "दोस्त एकमेकांशी गप्पा मारतात असं मी बघून ठेवलंय. तेव्हा तू आता पाण्याबाहेर यायचंस आणि आपण गप्पा मारायच्या. ये, ये, ये." बेडूक टुणकन उडी मारून पाण्याबाहेर आला. मग त्यानं आणि मांजरानं गप्पा मारल्या. मांजरानं जंगलातल्या आणि बेडकानं पाण्यातल्या गमती-जमती सांगितल्या. गप्पांमध्ये दोघं असं गुंग झालेले असताना तिकडून एक सांबर वेगानं धावत आलं. बेडूक त्याच्या पायाखाली सापडला आणि मरून गेला. खलास. बेडकाबरोबरची दोस्ती संपली. मांजराला वाटलं, बेडकापेक्षा हे धष्टपुष्ट सांबरच दोस्ती करायला बरं दिसतंय. ते सांबराच्या मागं धावत गेलं आणि ओरडून म्हणालं, "ए, ए, थांब ना जरा, थांब." सांबर थांबलं. मांजर म्हणालं, "आपण दोघांनी मैत्री करायची का?" सांबरानं विचारलं, "मैत्री? हे काय असतं?" "अरे, म्हणजे एकमेकांशी बोलायचं, गप्पा मारायच्या, फिरायला जायचं, चालेल?" "ठीक आहे," सांबर म्हणालं. मग झाडाखाली बसून दोघांनी थोडा वेळ गप्पा मारल्या. मांजर खुश झालं. आता आपली मैत्री झाली, ते सांबराला म्हणालं. त्याच झाडावर एक चित्ता बसला होता. त्यानं एकदम सांबरावर झडप घातली आणि बघता बघता त्याला खाऊन टाकलं गट्टम. मांजराला वाटलं, हे आणखीच भारी आहे. ते चित्त्याला म्हणालं, "तू आणि मी आपण एकमेकांचे नातेवाईक आहोत, हो की नाही? आपली मैत्री होऊ शकते. ये, बैस इथं. आपण गप्पा मारूया." चित्ता मांजराशेजारी येऊन बसला. दोघांनी गप्पा मारल्या. मांजराला वाटलं, चला अखेर एक मित्र आपल्याला मिळाला. पण नेमक्या त्याच वेळी पाठीमागच्या जंगलातून एक हत्ती आला. तुम्हाला माहितीये, हत्तीचं आणि चित्त्याचं काही पटत नाही. अजिबात नाही. चित्त्याला पाहून हत्ती बिथरलाच. त्यानं सोंडेचा विळखा घालून चित्त्याला उचललं आणि दूर भिरकावून दिलं. भिर्र! गेला. चित्ताही गडप. मांजर कळवळून हत्तीला म्हणालं, "काय यार तू पण?" हत्ती म्हणाला, "काय झालं?" "अरे मला एक मित्र पाहिजे रे. दांडगा, शक्तिवान. ते काही नाही. आता तूच हो माझा मित्र." हत्ती म्हणाला, "बरं." मांजर म्हणालं, "छान. आता जरा खाली वाग आणि तुझा तो सुपासारखा कान इकडे कर. मला जंगलातल्या खूप गमती-जमती माहिती आहेत. त्या तुला सांगतो." मांजरानं सांगितलेल्या गमती-जमती ऐकण्यात हत्ती रमलाच. तेवढ्यात तिथे आला एक माणूस. त्याच्यापाशी धनुष्यबाण होता. त्यानं नेम धरून हत्तीवर बाण सोडला. धडाम! हत्ती आडवा पडला. ठार मेला. मांजराला कळेना, आपल्या प्रत्येक मित्राचं असं का होतं? पण हा शिकारी माणूस चांगला शक्तिवान दिसतोय. हत्तीपेक्षाही शक्तिवान. त्याला कुणी काही करू शकणार नाही. मित्र म्हणून हा आपल्याला चालेल. मांजर त्या शिकाऱ्या मागोमाग त्याच्या घरापर्यंत गेलं. दारातच त्या शिकाऱ्याची बायको बसली होती. आपल्या नवऱ्यामागून आलेल्या मांजराकडे तिनं पाहिलं आणि ती भडकलीच. शिकारीचं निमित्त करून दिवसभर उंडारलास आणि रात्रीच्या जेवणासाठी तुला हे हे एवढंच मिळालं? ती खेकसून म्हणाली. शिकारी गयावया करत म्हणाला, "नाही ग, शिकार केली ना मी हत्तीची. हवं तर विचार या मांजराला." "हत्ती तू मारलास, मग कुठे तो? आ? मला तर दिसत नाहीये," बायको ओरडली. "अगं केवढा होता तो? दिवसभर चालून मी दमलो होतो म्हणून म्हटलं, जेवून थोड्या वेळानं जावं. थोड्या वेळानं जातो ना आणायला." शिकारी पुटपुटला. "आत्ता, मला आत्ता हत्ती हवाय, कळलं?" शिकाऱ्यानं थोडी कुरकुर करण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर तिनं भिंतीपासचं मुसळ उचललं. "जातो, जातो," असं म्हणून शिकाऱ्यानं पळ काढला. तो वेगे-वेगे जंगलात दिसेनासा झाला. गडप! बेडूक गेला, सांबर गेलं, चित्ता आणि हत्ती गेले. आता माणूसही नाहीसा झाला. मांजराने एक मोठा सुस्कारा सोडला. मग हातात मुसळ धरून उभी असलेल्या शिकाऱ्याच्या बायकोकडे त्यानं पाहिलं. पुन्हा पुन्हा पाहिलं आणि त्याच्या एक लक्षात आलं, हीच ती. हिच्याशीच आपली मैत्री होऊ शकेल.
त्यानं तिच्या पायांना आपलं मऊ मऊ अंग घासलं. लाडे लाडे गुरगुरत ते म्हणालं, तूच ग तूच, तूच खरी शक्तिमान आहेस. जगात सर्वात शक्तिवान. आपली छान मैत्री होईल. आपण गप्पा मारू. आपली मैत्री कधीच तुटणार नाही. मग होशील माझी मैत्रीण? म्याव. शिकाऱ्याची बायकोही त्याला लाडानं कुरवाळत म्हणाली, हो होईन की. दोघांनी एकमेकांशी गप्पा मारल्या. अगदी मनातलं सगळं सांगितलं. तेव्हापासून बाई कुठल्याही वयाची, कुठल्याही आकाराची आणि कुठल्याही रंगाची असो, तिची आणि मांजराची घट्ट मैत्री आहे. अगदी जीवश्च कंठश्च म्हणतात तशी मैत्री. धन्यवाद.